डॉक्टर देवानंद बबनराव दळवी मानकरी आहे. तरी कुरुंदा परिसरात मी श्रीकृष्ण हॉस्पिटल या नावानं हॉस्पिटल ओपन केलेलं आहे. तरी आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळी इमर्जन्सी सुविधा आहे. ऑक्सिजन सिस्टम काढलेली आहे. इन केस इमर्जन्सी OPD IPD पण आपल्या अवेलेबल आहे चांगले. आणि सगळं आपलं मेडिकल पण चांगलं आहे. सगळं स्टँडर्डचे प्रोडक्ट आहेत आणि लॅब इमर्जन्सीला लॅबची पण आपल्याकडे सगळी सुविधा आहे. नवजात शिशूसाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहे? नवजात शिशूसाठी सध्या तरी आपण केलेले नाहीत उपाय, जसं की वार्मर मशीन वगैरे, पण एक दोन महिन्यामध्ये आपल्याला ते चालू करायचं आहे. नवजात शिशूसाठी वार्मर मशीन असो, हीटर असो, न्यूनेटल जॉन्डिससाठी जसं की फोटोथेरपी. जवळपास 10-15 खेडे आहेत. त्या खेड्यांना इमर्जन्सीला ट्रीटमेंट हवी असेल तर वसमत किंवा नांदेडच गाठावं लागते. इन केस एखादा पेशंट फिट्स वगैरे तापीचे झटके येतात, त्यावेळेस लहान मुलांना चोकिंग बसते, त्यावेळेस त्यांचा ऑक्सिजन वगैरे थांबते. त्यावेळेस आपल्याकडं सगळ्या कुरुंदा परिसरातील भागामधील सगळ्या पेशंटना इन केस आपल्याकडे ऑक्सिजनची सुविधा खूप महत्त्वाची आहे. तर आपल्या गावामध्ये आपण ती चांगल्या प्रकारे आणलेली आहे. तशा पेशंटला हेल्पफुल होते. जर दुसरे पेशंट समजा निमोनियाचे असो, व्हायरल निमोनियाचे असो, लहान लेकरामध्ये कसं समजा डेड इमर्जन्सीपर्यंत येईपर्यंत घरामध्ये कळत नसते. त्यावेळेस जेव्हा मुलांना जास्त सिव्हिअर होते त्यावेळेस आपण किंवा नांदेडला इकडे तिकडे जायला उशीर होते, त्या टाईमला आपल्याकडे थोडं प्रायमरी ट्रीटमेंट जरी भेटली इमर्जन्सी केसमध्ये तेवढंच रुग्णांना हेल्पफुल होते आपल्याकडून. त्या हिशोबानं आपण एक प्रायमरी सेंटर म्हणून एक चांगल्या पद्धतीने चालवायचा विचार आहे आपला. जास्त डेड इमर्जन्सी असले तर आपल्याला नांदेड वगैरेला एखाद्या चांगल्या अगोदरच प्रिस्क्राईब करायचे, रेफर करायचे, तेच कंडिशन ओळखून. काही ट्रीटमेंट म्हणजे कसं 10 दिवस ट्रीटमेंट, 15 दिवस ट्रीटमेंट कंटिन्यू चालू राहून त्यावेळेस इमर्जन्सी येईपर्यंत कळत नसते लहान मुलांमध्ये. त्यावेळेसच आपण चांगल्या रुग्णांना ही सेवा दिली, ॲडवाईस केलं तर ते पण हेल्पफुल होते. सर्वप्रथम कुरुंदा व परिसरातील गोरगरीब शेतकरी व मजूरदार यांच्यातर्फे मी डॉक्टर साहेब दळवी यांचं अभिनंदन करतो. अभिनंदन याच्यासाठी की आतापर्यंत रात्रीच्याला एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावामध्ये किंवा परिसरातील लोकांसाठी रात्रीच्याला कुठलाही डॉक्टर ह्या कुरुंद्यामध्ये उपलब्ध नव्हता. परंतु यांचं घर इथंच आहे आणि दवाखानासुद्धा इथं आहे. म्हणून आणि विशेष म्हणजे लहान लेकराचा डॉक्टर दवाखाना नांदेड किंवा वसमत शिवाय उपलब्ध नव्हता. म्हणून पेशंट गोरगरिबांना जीप करून किंवा कार करून देणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांचे आशीर्वाद डॉक्टर साहेबांना लागतील अशी ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो व यांचा दवाखाना भरभराटीला राहो आणि सर्व रुग्णांना सेवा चांगल्या दर्जाची देतील अशी अपेक्षा करून मी माझे बोलू शकतो. आमचे निश्चितच आमचे भाचे डॉक्टर देवानंद दळवी यांनी हैदराबाद येथे चांगल्या प्रकारचं प्रॅक्टिस सराव करून डॉक्टरकीचा आणि इथं रुग्णालय सुसज्ज असं रुग्णालय उभं केलं आणि यांच्या हातून गोरगरीब जनतेची सेवा घडो आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य घडो याच्याबद्दल यांना दवाखान्याची शुभेच्छा. याच्यामध्ये आता नवीन माहिती अपडेट झालेली असते. आपल्या परिसरातल्या लोकांना त्यांचा फायदा व्हावा. आता नवीन सगळं अपडेट नॉलेज घेऊन आलेले असतात डॉक्टर लोक. आणि आपण ग्रामीण भागात खेड्यात सारख्या ठिकाणी सेवा देतोय ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांना आमच्या शुभेच्छा राहतील. आणि इथून पुढेच त्यांनी सगळं अशी सेवाभावी म्हणून हा व्यवसाय करावा ही एक व्यक्त करून मी माझी भावना व्यक्त करून त्यांना शुभेच्छा देतो. लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज.